असे वाटते, काळ फार महत्वाचा असतो बरं का परमार्थामध्ये. क्षेत्र कोणतंही असू द्या, काळाला विशेष महत्व प्राप्त झालेलं असतं. वसंत ऋतूची वाट पाहत असतो शेतकरी मंडळी, कारण वसंत ऋतू आला की झाडाला काय होती हो, वसंताचा आला, फुली फळी बहरला. काही काळ हा निंद्य असतो, काही काळ वंद्य असतो, तर काही काळ धन्य असतो. ज्यातून वाईट निष्पन्न झालंय, उत्पन्न झालंय, त्याला निंद्य काळ म्हणा. ज्यातून काहीच निष्पन्न झालं नाही त्याला वंद्य काळ, वांज काळ म्हणा. आणि ज्यातून कृतार्थता, ज्यातून मोक्ष नाही, ज्यातून आनंद निष्पन्न झालाय तो धन्य काळ. याही पलीकडे जाऊन बोलतो मी तुम्हाला. जो काळ परमात्म्याच्या चिंतनात गेला ना मायबाप, त्या काळाला तुकोबारांनी धन्यता दिली. जो काळ चिंतनामध्ये जातो तोच धन्य काळ जातो. महाराज, चिंतना व्यतिरिक्त जो काळ जातो ना, याच्याकरता 3 उदाहरणं सांगतो छोटेसे. गावामध्ये भांडण चालू झालं बरं का, खालच्या गल्लीला भांडण चालू झालं. हागडी चहाचा कप घेतला होता आणि चहा पित होता. भांडणाचे शब्द कानावर पडले, कप खाली ठेवला, चप्पल घालायचा सुद्धा विसरला, पटकन तिथं भांडण ऐकत बसला. मला सांगा, भांडण ऐकल्यानंतर पदरात काय फळ मिळतो? शहाण्या माणसाने कधीच कोणाचा वाद ऐकायचा नाही, कारण जो वाद ऐकत असतो एक दिवस तोच वाद करत असतो. शास्त्राप्रमाणे वाद विवाद नावलंब्या, माणसाने वाद ऐकू नये. एक जण मला म्हटलं, महाराज आम्ही काय वाद करीत नाही म्हणे, पण गावात कुठं भांडण चाललं ना कानातला मळ काढून ऐकतो. असं नाही करायचं बरं. मला सांगा, भांडणामध्ये जो काळ गेलाय त्या काळात काहीच निष्पन्न होत नाही, तो निंद्य काळ. बर महाराज, वंध्य काळ कोणता? रस्त्याचे बांधकाम चालू झालेत, मग घरी काहीच काम नाही बा, आता काय मोटरीला सुद्धा पाणी द्यायची गरज नाही, पाऊस भरपूर झालाय, वेळ कटेना, इंटरनेट चलेना वगैरे वगैरे. मग रस्त्याचं काम चालू आहे, जिथे JCP चालू आहेत ना, तिथं निवांत 4 तास बसला. काय पदरात मिळालं हो? काहीच नाही. त्याला वंध्य काळ म्हणायचं. धन्य काळ कोणता? एकादशी आहे हो, आश्रमात आलोय, हरिकीर्तन सुरू झालंय आणि कीर्तनात आम्ही परमात्म्याचं चिंतन करतो, तो धन्य काळ. मानवी जीवनामध्ये तुम्हा मानवाला सगळ्यात महत्वाची इच्छा आहे ती सुखाची, आनंदाची. त्याच्यासाठीच आमचा अहोरात्र प्रयत्न चालू. आपल्या आश्रमाचं नाम देत असताना सुद्धा पूजनीय महाराजांनी फार विचार करून दिला असेल. आनंद. आनंद का हो? बसलेल्यापैकी असा मला एकही मनुष्य किंवा एकही स्त्री मला असं बोलणार नाही महाराज की मला आनंद नकोय. आम्हाला आमची ओढ पावबिल ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी. पावावया फळ अंगी असावे हे बळ, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम ओ सारे चरण सांगातिया ओ सारे चरण सांगातिया ओ सारे चरण सांगातिया. त्यांच्या कृपा दाने कथे चालता, त्यांच्या कृपा दाने कथे चालता, त्यांच्या कृपा दाने कथे चालता, त्यांच्या कृपा दाने कथे चालता. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम. एकात्मता भाव जाणोनी एकादशाची करी शुद्ध टीका, जनार्दनाचे प्रिय पात्र पाही, त्या एकनाथा स्मरतो सदाही. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा,
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं, मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, या वारकरी संतांचा, 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 मस्तकहे पायावर, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, मस्तकहे पायावर, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मणी, चित्ता करी गवसणी. भगवान पंढरीनाथाच्या सेवेकरता विश्वमावले ज्ञानोबराय आदी सकल संतांच्या चरणारविंदी आजची ही वाङ्मयी सेवा समर्पित करण्याकरता कीर्तनरूपी सेवेला निवडलेला अभंग श्रीमंत संत वारकरी संप्रदायाचं जे देवालय आहे अर्थात मंदिर आणि त्या मंदिराच्या कलश या स्थानी विराजमान असलेले संत की ज्या संताच्या संबंधानं अनेक थोर पुरुषांना कौतुक केलंय, गोडवे गायले, वर्णन केलंय. ऐका, एकेकाळी ज्यांचे कट्टर वैरी असणारे वेद संपन्न रामेश्वर शास्त्री वाघोलीकर त्यांनी असं म्हणावं, भक्ती ज्ञान वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देवीला. अजून बोलू, उत्तर काळातील संत कौतुक करतील नवल नाही हो. पूर्व काळातील संतांनी म्हणावं, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नामयाचा. असे श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथेतील हा उपदेशपर प्रकरणातला गोड असा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगाच्या द्वारे श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा मानवाला भगवान पंढरीनाथाच्या चिंतनाचा महिमा विशद करतात. विठाला विठाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंग, शुद्ध भावान लगे सुचवावा परिहार, उमटे साचार अनेके ठाया. जगदंबा मातेच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं आपलं हे क्षेत्र स्वरूप असलेलं भावी निमगाव, देवी निमगाव, त्याचबरोबर वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठलनाथजी महाराज यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं हे आपलं गाव. अर्थात देव आणि भक्त ज्या भूमीत राहतात त्या भूमीला संत भूमी क्षेत्र ही उपमा प्राप्त होतं. या ठिकाणी हे क्षेत्र स्वरूप असलेलं आपलं हे भावी निमगाव, यामध्ये आनंद साधक आश्रम ना या ठिकाणी संपन्न होत असलेला प्रति एकादशीला उत्सव. आजची ही श्रावण वद्य एकादश आपल्याच गावातील परिवारातील भजनीच आहेत ना आपले विलास भाऊ ना, एकनाथ भाऊ जाधव का, हां, संभाजी आतकर आणि जाधव या परिवारानं ही सेवा उचलली आणि मग त्या निमित्तानं प्रवचन कीर्तन करावं. आपला हा गोड असा नियम आहे की
शुद्ध एकादशीला प्रवचन करतात, बरोबर ना? आणि भजन, फराळ आणि वद्य एकादशीला आपण या ठिकाणी सर्व साधक मंडळी, महाराज मंडळी, भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन या ठिकाणी आपण हरिकीर्तनाचं आयोजन करत आहात. तर आजची ही सेवा मला समस्त ग्रामस्थ मंडळी, भावी निमगावकर तथा आपल्या गावातील भजनी आमचे विलास भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग प्राप्त आहे. आजच्या सेवेकरता आवर्जून उपस्थित आपला सर्वांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज बोरोडे शास्त्री बोरोडे, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण चेडे महाराज आहे, आदरणीय हार्मोनियम वादक विलास महाराज ना, गोरक्ष महाराज गावात, आणि महाराजांचं नाव हे विलास महाराज, हे असं उलट झालं माझ्याकडे, असं विलास महाराज, गोरक्ष महाराज आणि गावातील सर्व भजनी मंडळ. आणि बऱ्यापैकी आता 2-4 वेळा येणं झाल्यामुळे तर बऱ्यापैकी तुम्ही मंडळी मला ओळखतात, मीही तुम्हाला जाणतो. आपल्या अंतःकरणात विपुल श्रद्धा आहे, परमार्थाविषयी भाव आहे. नाही मी नेहमी मागच्या वेळीही म्हटलो, आत्ताही म्हणेल, इथे भावी निमगाव म्हणण्यापेक्षा आपल्या अंतःकरणातली श्रद्धा पाहता मला भाविक निमगाव म्हणावं लागेल. आपली सद्गुरूच्या चरणाविषयी असणारी दृढ श्रद्धा पाहता अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी फार दुर्मिळ होत चालल्यात. हो, गुरुविषयी भाव असतो पण फार कुडा भाव असतो. गुरुपौर्णिमा आली का त्याच दिवशी स्टेटस लावायचे, त्याच दिवशी आम्हाला सद्गुरू आठवतात. आमचे ज्ञानोबा सांगतात सद्गुरूशिवाय जीवनाला पूर्णता. काल पूजनीय सद्गुरू मुरारी बापूंचं विधान ऐकलं मोबाईलवर. ते म्हटले गुरु अलीकडच्या काळामध्ये गुरु हे शोषक झाले, गुरु हे पोषक असावे. बापूजी म्हणतात गुरु भ्रम निर्माण करणारे नसावे तर ब्रह्माकडे घेऊन जाणारे असावे. तीर्थ म्हटलंय तरी गुरु दाविलिया वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, धोनिया मळकटा बुद्धीचा जेणे. तुम्ही भाग्यवान मंडळी आहात, आपल्याला फार मोठे सत्पुरुष लाभले, ज्यांचा संग घडला आणि परिणाम तुमच्या जीवनात सोनं झालं. सोनं नाही तर काय झालं. आणि स्वतःहून सद्गुरू येणं आणि तुमचं कल्याण करणं हे अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं. वैकुंठवासी विठ्ठलनाथजी महाराज त्यांची आपण सर्वांनी सेवा केली. मग त्यांनी एक आश्रमाची स्थापना केली. संत कार्य करत असतात, जगाच्यासाठी करत असतात. जगाच्या कल्याण, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. बघा बरं, महाराजजी निजधामाला निघून गेले. मग पाठीमागे परत आपलं पुण्य पाहता, समष्टी पुण्य पाहता जगदंबा मातेच्या कृपेनं आपल्याला दुसरे महाराज प्राप्त झाले. विठ्ठला यंदा दुग्ध शर्करा योग म्हणजे आपला परमार्थ कसा वाढत चाललाय मला हे सांगायचंय. यावर्षी आपण जगदंबा मातेची गुढी आपण पंढरपूरला घेऊन गेला. किती संख्या होती बरं? जवळजवळ 400 तिथं पोहोचूपर्यंत. तिथे 400 लोक झाले महाराज. काय सोहळा झाला. खरंच सांगतो, तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांनी आम्हाला आवर्जून सांगितलं म्हणे महाराज पहिलं वर्ष होतं पण नियोजन मात्र तंतोतंत. खरंच मी अगोदर कीर्तनही केलंय वाटतंय, बरोबर ना? हा, इथे म्हणजे एकादशीच्या अगोदरही केलं, वारीला जाण्याच्या अगोदरच्या एकादशीला केलं. आणि पहिलंच तुमचं वर्ष कशाचं? दिंडीचं. आणि पहिलं कीर्तन सुद्धा मीच केलंय. गावातील बरेच भाविक मंडळी दिंडीसाठी आलात. माझी परमार्थाची अपेक्षा हीच असते. आमचे सद्गुरू शांतीब्रह्म मारुती बाबा म्हणत असतात, परमार्थ ही श्रद्धा अंतकरणातली वाढती असावी, घटती नसावी. वर्षा काळी सरिता जैसे चढो लागे पंडुसुता. पावसाळ्यात जशा नदी अशा ओसंडून वाढत वाहतात की नाही हो, तशी माणसातला परमार्थामध्ये आल्यानंतर श्रद्धा वाढती असावी, घटती नसावी. आपली ही कृती पाहता मला लक्षात येतंय आपल्या अंतकरणात परमार्थाविषयी, श्री ज्ञानोबारायांविषयी, संतांविषयी श्रद्धा वाढत आहे. त्याचं द्योतक म्हणून आपण दर पंधरवाडी एकादशीला या ठिकाणी एकत्र येतात. वैष्णव मंडळी येतात, गोड असा उत्सव करतात, फराळ करतात. आणि आजची ही एकादश, मुळात आज महिना फार पवित्र आहे, पावन महिना आहे. कोणता महिना आहे बरं?
श्रावण, भाग्यश्रावण म्हटले. कालच्या कीर्तनात एक जण मला म्हटलं ऑगस्ट, मला याच्या हप्त्याचं डोक्यात दिसतंय किंवा EMI असेल एखादा हप्ता असेल याच्या पाठीमागे. असं माय मावल्याच्या ध्यानात राहायला लागलेत आता महिने बऱ्यापैकी. पाठच मेसेज येतात असं म्हणतात बघ, काय मला माहित नाही. विठ्ठल 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 असं मी विस्तार करत नाही, माझ्याकडे लक्ष द्या. श्रावण महिना आहे, काळ अतिशय पावन आहे. भगवान शंकराची उपासना करणारे भक्त या काळामध्ये विशेष भक्ती करत असतात. तसं तर पाहिलं तर आपला संप्रदाय जो आहे ना, तो हरीचीही उपासना करतो. हराची उपासना करतोय. हरी हरा भेद नाही नका करू वाद. हा काळ धन्य आहे. तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे. महाराज मला तो अभंग घेण्याची इच्छा झाली होती, पण तो अभंग 6 चरणाचा असल्यामुळे म्हटलं मग तारांबळ होईल आणि घड्याळ फार पुढे चाललंय. तुकाराम महाराज सांगतात, विष्णूची जशी आम्ही उपासना करतो, आराधना करतो, आम्ही वैष्णव आहोत, तशी भगवान शंकराचीही आराधना करतो, उपासना करतोय. हे जरी दोन्ही रूप भिन्न दिसत असले तरी हे मात्र एक आहे. तुकोबराय म्हणतात, धरुणी दोन्ही रूपे पालन संहार करी कोप रुद्र दयाळ विष्णू. ऐका ना, एकाने पालनाचं काम करतात कोणते देव? विष्णू देव. आणि संहाराचं काम कोणते देव करतात? महादेव करतात. धरुणी दोन्ही रूपे पालन संहार करी कोप रुद्र दयाळ विष्णू. एक दया करतात म्हणून विष्णू म्हणतात आणि एक कोप करतात म्हणून रुद्र म्हणतात. ऐका, एकाच्या मस्तकाहून गंगा उगम झाली नाही का. जटाजूट एक मुकुट माथा शिरी कमळापती गौरी हर एका. ऐका, एक लक्ष्मीचा पती आहे आणि दुसरा गौरीचा पती आहे. अजून सांगू तुम्हाला, वैजयंती माळ वासुकीचा हार. विष्णूला जी माळ असते ती वैजयंतीची असते बरं, आणि भगवान शंकराला सर्पाची. वैजयंतीचा माळ वासुकीचा हार लेणी अलंकार हरिहरा. तुकाराम महाराज अशी खूप समानता सांगितल्यात. महाराज म्हणतात, जरी हे 2 रूप दिसत असले परंतु मी या दोन्ही रूपाला शरण आलो. या अभंगात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मज उभयरूपी एक सारोणी संकल्प शरण आलो. ऐका, अतिशय पावन महिना आहे आणि श्रावण मास आहे, त्यामध्ये ही वद्य एकादशी आहे. अजून एक त्रिपुटी मला सांगावीशी असे वाटते. काळ फार महत्वाचा असतो बरं का परमार्थामध्ये. क्षेत्र कोणतंही असू द्या, काळाला विशेष महत्व प्राप्त झालेलं असतं. वसंत ऋतूची वाट पाहत असतो शेतकरी मंडळी, कारण वसंत ऋतू आला की झाडाला काय होती हो? वसंताचा आला, फुली फळी बहरला. वसंत ऋतूचं आगमन असतं. त्याच काळाची शेतकरी वाट पाहत असतो. काही काळ, हे बघा, काही काळ हा निंद्य असतो, काही काळ वंद्य असतो, तर काही काळ धन्य असतो. विठ्ठला विठ्ठला. ज्यातून वाईट निष्पन्न झालंय, उत्पन्न झालंय, त्याला निंद्य काळ म्हणा. ज्यातून काहीच निष्पन्न झालं नाही त्याला वंद्य काळ, वांज काळ म्हणा. आणि ज्यातून कृतार्थता, ज्यातून मोक्ष नाही, ज्यातून आनंद निष्पन्न झालाय तो धन्य काळ. विठ्ठला विठ्ठला. याही पलीकडे जाऊन बोलतो मी तुम्हाला, जो काळ परमात्म्याच्या चिंतनात गेला ना मायबाप, त्या काळाला तुकोबारांनी धन्यता दिली. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सर तो धन्य धन्य काळ. चिंतने सर तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे. महाराज गाथ्यामध्ये म्हणतात, जो काळ चिंतनामध्ये जातो तोच धन्य काळ जातो. महाराज चिंतना व्यतिरिक्त जो काळ जातो ना,
याच्याकरता 3 उदाहरणं सांगतो छोटेसे. गावामध्ये भांडण चालू झालं बरं का. खालच्या गल्लीला भांडण चालू झालं. हागडी चहाचा कप घेतला होता आणि चहा पित होता. भांडणाचे शब्द कानावर पडले. कप खाली ठेवला, चप्पल घालायचा सुद्धा विसरला. पटकन तिथं भांडण ऐकत बसला. मला सांगा, भांडण ऐकल्यानंतर पदरात काय फळ मिळतो? शहाण्या माणसाने कधीच कुणाचा वाद ऐकायचा नाही. कारण जो वाद ऐकत असतो एक दिवस तोच वाद करत असतो. शास्त्राप्रमाणे वाद विवाद नावलंब्या. माणसाने वाद ऐकू नये. एक जण मला म्हटलं, महाराज आम्ही काय वाद करीत नाही म्हणे, पण गावात कुठं भांडण चाललं ना कानातला मळ काढून ऐकतो. असं नाही करायचं बरं. मला सांगा, भांडणामध्ये जो काळ गेलाय त्या काळात काहीच निष्पन्न होत नाही. तो निंद्य काळ. बर महाराज, वंध्य काळ कोणता? रस्त्याचे बांधकाम चालू झालेत, मग घरी काहीच काम नाही बा. आता काय मोटरीला सुद्धा पाणी द्यायची गरज नाही, पाऊस भरपूर झालाय, वेळ कटेना, इंटरनेट चलेना वगैरे वगैरे. मग रस्त्याचं काम चालू आहे, जिथे JCP चालू आहेत ना तिथं निवांत 4 तास बसला. काय पदरात मिळालं हो? काहीच नाही. त्याला वंध्य काळ म्हणायचं. धन्य काळ कोणता? एकादशी आहे हो, आश्रमात आलोय, हरिकीर्तन सुरू झालंय आणि कीर्तनात आम्ही परमात्म्याचं चिंतन करतो, तो धन्य काळ. विठ्ठला विठ्ठला. हा काळ अतिशय पावन मानला गेलाय मानवी जीवनामध्ये. तुम्हा मानवाला सगळ्यात महत्वाची इच्छा आहे ती सुखाची, आनंदाची. त्याच्यासाठीच आमचा अहोरात्र प्रयत्न चालू. आपल्या आश्रमाचं नाम देत असताना सुद्धा पूजनीय महाराजांनी फार विचार करून दिला असेल. आनंद. आनंद का हो? बसलेल्यापैकी असा मला एकही मनुष्य किंवा एकही स्त्री मला असं बोलणार नाही महाराज की मला आनंद नकोय. आम्हाला आमची ओढ तिकडे आहे हो. नाही नाही, आमचं उत्पन्न, आम्ही उत्पन्नच आनंदापासून झालंय. उत्पत्ती आनंदापासून झाली. जीवाचं स्वरूप हे आनंद, हे जीवाचं स्वरूप आहे. आपलं स्वरूप काय आहे? आनंद. आनंदापासून आणि कसं असतं, कारण कार्य जे असतं ना, कार्याची धाव कारणाकडे असते. लक्ष द्या बघ. आपलं उत्पन्न, आपण निष्पन्न, आपण उत्पत्तीच आनंदापासून झाली ना, म्हणून आपल्याला स्वाभाविक आहे आपली धाव कुठे असणार आहे? आनंदाकडे. ज्ञानोबारांनी गोड उदाहरणं दिली. ज्ञानोबाराय सांगतात, एक जणाला शेती आहे, 2 ठिकाणी शेती आहे. एक वरच्या भागाला शेती आहे आणि एक खालच्या भागाला शेती. वरच्या शेतीला आपण कोणती शेती म्हणतो बरं? उमट्याची नाही ना, वरची. वरचं खोडं, बरं ठीक आहे. आणि एक खालचं खोडं आहे. बरोबर. आता बस हे सोपं. वरच्या खोड्यामध्ये बोर घेतला, पाणी लागलं, चांगली पाखी लागली, शेजारच्यानी काही त्रास दिला नाही, व्यवस्थित पाणी लागलं बरं का. मोटर चालू केली, खालच्या खोड्यामध्ये कांदे केलेत ना तुम्ही, झाकून ठेवलेत ना. हैदराबाद भावच नाही आमला. विठाला विठाला. वरती मोटर चालू केली, दांड म्हणतात, दंड म्हणतात ना, आणि बरोबर वरती मोटर चालू केल्यानंतर पाणी अजून वरती जातं का खाली येतो? कस काय? स्वाभाविक आहे, धाव त्याची खालच्या दिशेने असेल ना. ज्ञानोबा म्हणतात, खालारात धावे पाणी, भ्रमर पुष्पाची एक राणी. भ्रमर भुंगा पुष्पाकडे आपोआप खेचल्या जातो का त्याला इन्व्हाइट केलं जातं? ए भुंगा दादा, आमच्यात मकरंद आहे, सेवन करायला ये. मकरंद असला की भ्रमर आपोआप खेचला जातो. खालारा पाणी बरोबर धावतं. किंवा नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. 3 दृष्टांत दिले ज्ञानोबारांनी एका बोल. सायंकाळ झाली, शेतकरी घरी आला, ती गाय बांधत असतो आणि ते वासरू असं वेढे देत असतं. आणि त्या वासराला बांधलेलं असतं ना, ज्या दाव्याला बांधलेलं नसतं. माझे ज्ञानोबा सांगतात त्याला ते बिर्ड दिलेलं असतं. मला माहित नव्हतं बिर्ड शब्द काय. एक जणांनी मला दाखवून दिलं, म्हणे महाराज हे काय गाठणी नसते बांधत, बिर्ड असं फोडावं लागत असतं. बरोबर ना? हा. ती वत्सू, ते वासरू, गाईचं ते बिर्ड फक्त फोडण्याची उशीर असतो. आपोआप कुठे धावतो? गाईकडे. वासरू गाईकडे, भ्रमर पुष्पाकडे, आणि पाणी बरोबर खालारा धावतं की नाही. तसं आपलं स्वरूप आनंदाचं आहे, म्हणून जीवाची धाव आनंदाकडे आहे. विठ्ठला विठ्ठला. महाराज एवढेच
दिलेत ज्ञानोबरायांनी. हा सिद्धांत सांगण्याकरता 9-10 दृष्टांत दिलेत. बोला. या ओवीत 3 आले. पुढचं ते मीनाचा आला. मीना ते देखोनी बकू. मीन म्हणजे मासा. मासा कुठे असतो? पाण्यात. एक जण म्हणला ते झोप कसा घेतो? म्हणलं मला नाही माहित बाबा. पाण्यात मासा कुठून आणले काय की? ऐका, मीन पाण्यात असतो. मीनाला खाण्याकरता एक पांढरा पक्षी येत असतो ज्याचं नाव बगळा. बगळा बघ नाही का? आणि तो कसा उभा राहतो ज्ञानोबराय सांगतात. समाधीचं सोंग घेतलेलं असतं. कोणी? बगळ्याने. असे बरेच बगळे ते म्हणजे कधी श्रावण संपतो काय की? विठाला विठाला. तुकाराम महाराजांनी त्या बगळ्याला उपदेश केला. महाराज काय अभंग. महाराज म्हणतात ए बगळू दादा, असं समाधीचं सोंग लावायचं नसतं बरं. आणि असे बगळे मासे खायचे नसतात बरं. तुकाराम महाराज म्हणले बाबा याला किती उपदेश केला सगळा व्यर्थ जाणार आहे. बका पुढे केले भावार्थ वचन अवघाची क्षीण व्यर्थ जाय. ऐका, त्या मीनाला पाहिल्यानंतर बगळा आपसूक खेचल्या जातो. परी मीना ते देखोनी बकू का निधना ते रंकू. रंक मनुष्य आहे ज्यांनी धन पाहिलं का ओढल्या जातो. का श्री देखोनी कामुकू. ज्ञानोबराय सांगतात ज्याच्या अंतःकरणामध्ये काम वाढलाय तो स्त्रीकडे, श्रीलंपट मनुष्य तिकडे खेचल्या जातो. हे ना घनगर्जना सरिसा मयुरो ओवांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय दे कोणी तैसा धावेची गा. बस एवढं उदाहरण सांगतो. मोर नाचत असतो किंवा जो नाचतो त्याला काय म्हणतो आपण? ते आम्हाला ते जुन्या काळात म्हणायचे ते नाच रे मोरा आंब्यात. आता वन राहिला नाही, मोर नाही राहिला नाही का? मला सांगा, आभाळ असं दाटून आलं, आभाळ असं दाटून आलं, भरून आलं का त्या मोराला असं सांगावं नाही लागत, मोर दादा एक होऊन जाऊन द्या बरं, वन्स मोर म्हणायची गरज नाही. ज्ञानोबराय सांगतात हे ना घनगर्जना सरिसा मयूर ओवांडे आकाशा. तो आपसुक नाचतो की नाही हो? तसं हे सगळे दृष्टांत मी सांगितले ह्याच्यासाठी आपण कार्य आहे, कार्य आपोआप कारणाकडे धाव घेतो. विठाला विठाला आपण परमात्म्याचे अंश आहोत, अर्थात त्याचं कार्य आहे. ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. ऐका, देवाचे अंश आहे म्हणून आम्हा आनंदाकडे धावतोय. परिणाम रस्ता चुकलोय, वाट चुकलोय आणि परिणाम आमच्या पदरात आनंद पडत नाही. मग आम्हाला वाट कोणी दाखवली हो? हे बघा, वाट दाखवणारे संत ज्ञानोबराय सांगतात माझं भाग्य उदयाला आलं, मला का तुकोबराय सारख्या साधू संतांनी मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी मार्ग मी हे प्रमाण सद्गुरु विठ्ठलनाथ महाराजांकडे लावतो. मार्ग दावणी गेले ऐका बरं, मला अभंगात यायचंय पण हा एक अभंग मला आठवलाय म्हणून सांगावं असं वाटतं. तुकाराम महाराज सांगतात ज्यांनी आम्हाला वाट दाखवली. एखादा मनुष्य आडवाटानं गेलाय त्याला त्या वाटेचं ज्ञान असतं. पाठीमागच्या मंडळीला सांगत असतो बाबा हो शॉर्टकट मारू नका बरं, हा शॉर्टकट लयच घातक घेऊ. पण आज दुर्दैव आहे प्रत्येक क्षेत्रात माणसाला शॉर्टकटची गरज आहे. स्वयंपाक सुद्धा माय मावल्याला कसा जमला पाहिजे, इन्स्टंट जमला पाहिजे. म्हणून तुमची नस ओळखली आणि मॅगीचा जन्म झाला. चटमन निपट घ्या. आमच्याकडे संप्रदायामध्ये सुद्धा बाळ गोपाळ घातले लहान लेकर, ते पोराच्या आई बाबा लगेच म्हणत असतात ते महाराज त्याला कीर्तन किती दिवसात येईल. अरे थांब की जरा बाबा हो, जरा कोणत्याही गोष्टीला माणसाला दमच नाही घेत. शॉर्टकट नसतं. संत ज्या मार्गाने गेले त्यांनी ती मार्ग जाणलाय. ते पाठीमागच्याला सांगतात बाबा हो हा मार्ग असा आहे बरं, या मार्गाने इतके खाच खटके आहेत, इतके प्रतिबंध आहेत. संत आम्हाला सांगतात.
बघा काय गोड प्रमाण दिलंय. ते म्हणतात, महाराज म्हणतात, नका जाऊ आडराणी, आडराणानं जाऊ नका. जो गेलाय ना त्याला माहित असतं त्या वाटेवर काय आहे. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणतात, ज्यांनी आम्हाला वाट दाखवली निदान त्यांचे तरी उपकार जाना. चालती आडवाटा आणि का दाविता जे नीटा. बाकीच्याला नीट वाट दाखवली ना त्यांचे उपकार मानावेत. पण दुर्दैव आहे, समाजामध्ये कृतज्ञ माणसं फार कमी पाहायला भेटतात. आम्हाला कृतज्ञ माणसं पावलं पावली पाहायला भेटतात प्रत्येक क्षेत्रात. ज्यांनी मोठं केलं आता त्याचाच काटा काढायला निघालेत लोक. हो सोपं नाही. हा प्रत्येक मी आता बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला ते वावगं वाटेल म्हणून मी विस्तार करत नाही. महाराज कृतज्ञता भाव असावा. आपण इथे आलात याचं एकमेव मला कारण वाटतंय की आपल्या अंतकरणात असलेला सद्गुरू विठ्ठलनाथ महाराजांविषयी कृतज्ञता भाव. विठाला विठाला. मला सांगा, ज्यांनी आम्हाला योग्य मार्गाला लावलं त्यांचे उपकार जाणायचे की न जाणायचे? हो उपकार आहे. आणि एखादा जर उपकार मानत नसेल तर महाराज तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात, नमनी तयाचे उपकार काय जाना तो गव्हार. गव्हार म्हटलंय बुडता हाक मारी ठाव नाही आणि का परी. जो बुडालाय पाण्यामध्ये तो बुडत असताना हात वर करून जगाला सांगत असतो, राजा हो इथे उडी येऊ नका मारू, बरं इथे भवरा आहे, मी संपलोय. मग तुकाराम महाराज सांगतात, असे ज्यांनी आम्हाला उपकार केलेत त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव असावा. त्यांच्याकडला गुण घ्यावा आपण. जो बुडतोय ना त्याने आम्हाला वाचवा, इथे येऊ नका हा सांगितला गुण आहे. तुम्ही या वाटेनं जाऊ नका हे संतांनी सांगितलं आमचा सद्गुण आहे. पण दुर्दैव आहे, माणसं गुण कमी घेतात आणि अवगुण जास्त घेतात. विठाला विठाला. तुका म्हणे न करी हे का, गुण घेऊनी अवगुण टाका. गुण घेऊनी अवगुण टाका, गुण घेऊनी अवगुण टाका. तुका म्हणे न करी हे का, गुण घेऊनी अवगुण टाका. गुण घेऊनी अवगुण टाका, गुण घेऊन अवगुण टाका. न करी हे का, गुण घेऊनी अवगुण टाका. माणसाची आम्हाला शाळेमध्ये शिकत असताना आमच्या गुरुजनांनी सांगितलं, बाळांनो जीवनात माणसाची वृत्ती ही गुण घेण्याची असावी, अवगुण घेण्याची नसावी. प्रत्येकांमध्ये गुण असतोच हो. मन माणसांचा तो हेकड स्वभाव असतो. ते माणूस दोष जास्त घेतो आणि गुण घेतच नाही. तो का म्हणे न करी हे का, गुण घेऊनी अवगुण टाका. साधू संतांनी उपकार केला आम्हाला, आमची वाट चुकली म्हणून परिणाम आमच्या पदरात फळ योग्य प्राप्त झालं नाही. तुकाराम महाराजांकडे काही मंडळी गेले, महाराज चिंतन तुम्हीही करतात, चिंतन आम्हीही करतोय, परंतु आमच्या पदरात फळ का प्राप्त झालं नाही? तुकाराम महाराज सांगतात, तुमचं वर्म चुकलं. वास्तविक पाहतात संतांचा आग्रहच आहे सगळ्या जीवांना, मनुष्य म्हणून जन्माला आलात ना तुम्ही चिंतन करा. चिंतना करता त्वरा करा, चिंतना करता घाई करा, नाही नाही चिंतना करता लाहो करा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. काय अभंग आहे? देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, मनवणी लाहो करा. पुढे काळ सारा चिंतने. तुकाराम महाराज सांगतात चिंतनामध्ये काळ गेला पाहिजे. ऐका आता तुमच्यासाठी सांगतो प्रमाण. जो गीता भागवत ग्रंथाचं श्रवण करतो, आणि तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय पुढं, जो गीतेचं पारायण करतोय भागवताचंही पारायण करतो, अखंड चिंतन. साधू संतांचा आग्रह आहे चिंतन करा, आधी करा राम राम स्मरा. आधी म्हणजे कधी सांगा बरं तुम्ही, अगदी मोकळं सांगा. आधी म्हणजे कधी? एक जण म्हणलं पोराचं लग्न व्हायच्या आधी, कांदे जायच्या आधी, अद्रक काय असेल ऊस वगैरे. आधी शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला, आमचे श्री गुरु महाराज सांगत असतात. ते म्हणत असतात आधी या शब्दाचा अर्थ असा, चिंतन कधी करायचं? सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करण्याच्या आधी, कपडे घालण्याच्या आधी, देवपूजा करण्याच्या, चहा पिण्याच्या आधी, गावात येण्याच्या आधी. बर अगो तुम्ही काम काय करतात? शेतीचे सगळेच काय काम करतात ना. काम करण्याच्या आधी, जेवणाच्या आधी, नाही जेवताना सुद्धा, झोपण्याच्या आधी, गप्पा मारण्याच्या आधी, व्हॉट्सअपवर पाहण्याच्या, म्हणजे
लोक म्हणले मग आधी सगळीकडेच आधी. अहो, आधी शब्दाचा अर्थ सोपा असा आहे की नित्यच परमात्म्याचं चिंतन करा. विठाला विठाला. हा इथे भगवंतानं सतत शब्द वापरला गीतेमध्ये. वा वा वा. तेने सदा चित्त समाधान. हा घेतलं तुमचं प्रमाण. पण ऐका ना, तेने सदा चित्त समाधान होतं ना, पण सदा घेतल्यावर आपण घेतो का सदा? श्रावणाचा वेटिंगला आहे महादेव. खरंच सांगतो, खरंच इतकी लोकांची भक्ती वाढली, पण ऐका ना, ती नित्य राहते का? भगवंत गीतेमध्ये म्हणतात सततम कीर्तयंतो माम. इथे शब्द वापरलाय अनन्यचेतः सततम यो माम स्मरति नित्यशः. नित्य परमात्म्याचं चिंतन करावं हीच साधू संतांची अपेक्षा आहे. लाहो करा, त्वरा करा, घाई करा, नाही नाही. महाराज गाथ्यामध्ये असं म्हणतात, जे चिंतन करतात ना अशा लोकांची संगती करा. एक जण मला भेटला, म्हणे महाराज फेसबुकला या अकाउंटला 5000 फ्रेंड झालेत. किती मित्र? 5000. तुम्हाला लोकांना नाही कळायचं, हे वडीलधारी माणसं आहेत. तुम्ही भाग्यवान माणसं आहात, तुमचं जीवेल नाही. विठाला विठाला. नानासाहेब बरोबर बोलतोय ना मी. ही पिढी सगळ्यात सुखी पिढी महाराज. यांचं फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, आयडीच नाही हो. म्हणून हे लोक चांगलं जगतात, समाधानी जगतात. आमची पिढी बर्बाद होत चालली महाराज, खरंच बर्बाद होत चालली. असो, माझा तो विषय नाही. मला एक सांगायचं, जीवनात संगती करायची असेल तर चांगल्या माणसाची. वा वा, बरोबर आहे. मज दे तयाची संगती. तुझ बाणानी कंटाळा. पडोने राहील तर वा. झालं आपल्या कीर्तनातलं एक चौकडा झाला. आता मी पुढचं म्हणत नाही. ऐका, चिंतनाची अपेक्षा केली तुकोबारायांनी. कशाची संगती करा? जे कीर्तनाला येतात ना अशांची संगती करा. जे भजनाला जातात अशाची संगती करा. माझं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज विनंती करतात, बाबा हो, मित्र बनवायचे असेल ना, चिंतनाला पोषक मित्र बनवा, चिंतनाला बाधक मित्र बनवू नका. सध्या हे जे चाललंय ना सध्या, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, ते लईच. आता त्या दिवशी ते झालं ना, तो एक सण झाला, हाताला राखी बांधायचा. राखी बांधायच्या अगोदर ज्याचं नाव हा हे सांगते नानासाहेब, फ्रेंडशिप डे. तुम्हाला नाही माहित हो? अहो, यांच्यासाठी सांगतो सोपं करून. आपली जशी बहीण भावाला राखी बांधते बरोबर, तसे ते जोडीदाराला राखी बांधते. त्या राखी नाही म्हणत त्याला साथ. मी म्हणलं काय ते? म्हणे महाराज ते फ्रेंडशिप बँड आहे, म्हणजे याने आमची मैत्रीचं नातं घट्ट होतं. असं कुठं असतं का रे राजावर? त्रेता मैत्रीचं 3 उदाहरणं सांगतो फक्त, तुम्हाला आठवण करून देतो. जगातली आदर्श मैत्री त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र प्रभू आणि सुग्रीवजी, आदर्श मैत्री. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि सुदामदेवजी. मग महाराज म्हणला कलियुगात सांगा ना आदर्श मित्र कोण? सांगू तुम्हाला, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि कवी कलश आदर्श मित्र. विठाला विठाला. एक व्याख्या सांगून जातो, थोडं विषयांतर झालं, जाऊ द्या. रामायणामध्ये असं सांगितलं, मित्र कोण? लक्ष द्या. आपलं दुःख कणासारखं असेल, आणि बरं का, आपलं दुःख कणासारखं असेल
नाही, उलट झालंय. असं सांगितलंय रामायणामध्ये की मित्राचं दुःख कणासारखं आहे आणि आपलं दुःख मोठं असताना देखील असं सांगायचं की निज दुःख गिरी सम रज करी जाना मित्र क दुःख रज मेरू समाना. मित्राचं थोडं दुःख जरी असलं तर डोंगरासारखं ज्याला वाटतंय आणि स्वतःचं डोंगरासारखं दुःख कणासारखं वाटतं तो खरा मित्र असतो. सांगण्याचं तात्पर्य जीवनात संगती परमार्थाला कीर्तनाकडे घेऊन येणाऱ्या माणसाची संगती करा. आणि ज्याच्यानं परमार्थात आडसा येत असेल, अडथळा येत असेल, कीर्तनाला चालला ते म्हणलं काय कीर्तनाला जायचं, अशाची संगती करू नका. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये असं म्हणतात, ज्यानं भजनात भंग होईल अशाची संगती करू नका. तुका म्हणे करू ऐसी याचा संग, तुका म्हणे करू ऐसी याचा संग. वा वा जोगिया. जेने नोहे भंग चिंतनाचा, जेने नोहे भंग चिंतनाचा, जेने नोहे. हा ऐका, ज्यानं चिंतनात भंग पडेल अशाची संगती करू नका. चिंतन करा साधू संतांचं. बरं महाराज ते चिंतन कुठं करावं? महाराजांनी त्याच्याकरता एक प्रमाण तुमच्या पाठ आहे, काळ सारावा चिंतने एकांत वासी. मी एक जणाला सांगितलं, म्हणलं तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा काळ चिंतनात घालवावा आणि एकांत वास असावा आणि गंगेचं स्नान असावा. ते म्हणलं नाही, ते गंगेवर आपल्या मोटरी आहे ना महाराज, हे लोक याला ऍडव्हान्स म्हणतात. असं नाही हो, संसाराचा थोडासा त्याग करावा, एकांतवास सेवन करावा. एकांतवासी गंगा स्नाने. हो महाराज, आम्ही आता ठरलंय चिंतन करणार. तुम्ही सांगितलंय ना चिंतन करणार, आम्ही चिंतनाला बसणार. पण महाराज चिंतनाचं काही फळ प्राप्त होत असेल तर आम्ही चिंतन करू ना. तुकाराम महाराज सांगतात, परमात्म्याच्या चरणाच्या जवळ ठाव मिळतो तो चिंतनानं अभंगाचं पहिलं चरण. वा. पांडुरंगाच्या चिंतनाचा महिमा तुकोबारायांनी या अभंगात सांगितला. हे बघा, मानवी जीवनामध्ये परमात्मा चिंतन करण्यास फक्त संत भगवंत. ज्ञानोबराय सांगतात, चिंतन करायचं असेल तर भगवंताचं चिंतन करा, त्याच्या नामाचं चिंतन करा व संतांचं चिंतन करा. बर, मग त्यानं होतंय काय? पावबिल ठाया पांडुरंग चिंतिल्या. नाही नाही, ते चिंतन करत असताना किती डिस्काउंट दिलाय साधू संतांनी आम्हाला. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा. जेथे तेथे म्हणजे कुठे असाल तिथे परमात्म्याचं चिंतन करा. नामाचे चिंतन प्रगट करा, पसारा मांडा, असाल ते करा, जेथे तेथे सोडविल माझा. अहो एक जण म्हटलं, महाराज मी चालत असताना चिंतन केलं तर चालेल का? हो, तर तुकाराम महाराज सांगतात, वाट काय राम म्हणता काय नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला. बर, जेवायला बसले आणि जेवायचं नाही सांगत. आज फराळाचं सांगतो. ह्या महिन्यात लयच उपवास आलेत बरं का, खरंच लय उपवास आलेत. आता कालही झाला उपवास, काल सोमवार झाला आणि आज लगेच एकादशी आली. बरं ठीक आहे, चांगला असतं आरोग्यासाठी. अहो हा खरं सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये जेवढी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड आमच्या साधू संतांनी घातली. हो, तुम्हाला सांगतो, खरा वैष्णव खऱ्या वारकऱ्यानं कोणते उपवास करावे सांगू तुम्हाला.
त्यानं महिन्याला येणाऱ्या 2 एकादशी धरायच्या आणि महिन्याला येणारे 4 सोमवार धरायचे. 4 अधिक 2 किती होतात? 6. महिन्यात 6 दिवस त्याचे काय झाले? उपवासाचे. बरोबर. असे 24 एकादशी, 48 सोमवार आणि 5 पारणे म्हणून किती झाली माहितीये का? 24 अधिक 48 अधिक 5 मला असं वाटतं 72 होतं. विठाला विठाला 72 होत असावे मला असं वाटतं. 5 72 आणि 5 77. जो मनुष्य वर्षामध्ये 77 दिवस उपवासी राहतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं. नाहीतर काहींचं खाणं मला कळतंय, सारखे जेवतच राहतात, खातच राहतात. असो माझा तो विषय नाही आणि विस्तार होईल. माणसानं जेवण करत असताना परमात्म्याचं चिंतन जण केलं. आता बघा तुम्ही इथे खिचडी बनवलेली असेल, काय बनव फराळाचं, एक घास घेतला की मनोमन म्हणा ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ऐका, परिणाम उपवासाचं पुण्य प्रदान होत असतंय. राम म्हणता ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी. चिंतनाचं फलश्रुती सांगतो. जगद्गुरु तुकोबा यांच्या जीवनात घडलेला एकदा प्रसंग. महाराज रोज कीर्तन करायचे. नाही, रोज जो करतो कीर्तन करतो तोच खरा वैष्णव आहे. रोज कीर्तन करायचे, नित्य चिंतनात राहायचे. आणि विशेषत्वानं महाराजांचा अधिक काळ हा देहूपेक्षा लोहगावामध्ये गेला. लोहगाव कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? जिथे सध्याचं विमानतळ आहे, लोहगाव विमानतळ. तुकाराम महाराज 4-4 महिने लोहगावातले लोक खूप प्रेम करायचे. आणि तुकाराम महाराजांवर मग ते अधिक प्रेम करायचे, तिथेच ठेवायचे, महाराजांची सेवा करायची, रोज कीर्तन करायचे. एक दिवस महाराज कीर्तनामध्ये नामाचं महत्व विशद करत होते. तेव्हा सांगितलं महाराजांनी, मनुष्यानं माणसाने चालता चालता सुद्धा देवाचं नाम घ्यायचं. आमचे नाथबाबा म्हणतात ना, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता. तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केलं. लोक हो, चालता चालता सुद्धा यांनी जसं प्रमाण मला सांगितलं, मार्गी चालता पाऊला पाऊली चिंतावा माऊली पांडुरंग. एक जणाच्या डोक्यात बसलं बरं का, नाही महाराज म्हणलेत ना, मग मी पण जेवढे पावलं टाकणार तेवढं काय घेणार? नाम घेणार. तो काय करायचं माहितीये का? आता समजा तो कीर्तनाला आला महाराजांच्या, तर पावलं मोजतच यायचा. काय करायचा? मोजत यायचा. आणि घरी गेला का काय करायचं माहितीये का? सुतळी घ्यायचा. सुतळी तर माहित असेल. मग त्या सुतळीला एक गाठण बांधायचा आणि लगेच रामकृष्णारी म्हणायचा. समजा 150 पावलं झाले का लगेच रामकृष्णारी रामकृष्णारी अशा गाठणी बांधायचा. आणि मग ती इतक्या झाल्या गाठणी, त्याचा एकच उद्योग. असो त्याने अनेक वर्ष ही साधना केली. एकदा काय झालं, त्या तळ कोकणामध्ये एक कुणीतरी ब्राह्मण, त्याला भूत पिशाच्याची बाधा झाली. त्या काळात भूत असायची जुन्या काळात, आता नाही, खरंच नाही राहिले, अजिबात नाही राहिले. मी त्या दिवशी कीर्तनाला येत होतो एका गावात, आता नाव नका विचारू, माझ्यासोबत एक आमचे लहान लेकरं होते, मुलं. ते माणसं 12-12:30 वाजता गावाच्या बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये पत्ते खेळत होते. 12 वाजता ते मुलं म्हटले, महाराजांना भीती नाही वाटत का भूताची? म्हणलं बाबा भूत राहिलेच नाही. ते म्हणे गेले कुठं? म्हणलं भूत निघून गेले, भूताचं आचरण माणसं करायला लागले. विठाला विठाला. ऐका जुन्या काळात बाधा व्हायची. लोक म्हणायचे त्या अंगाला जाऊ नका बरं का, त्या वड्याला जाऊ नका, त्या विहिरी खाली, त्या पिंपळा खाली भूत आहेत म्हणायचे. त्या काळात त्या माणसाला भूत पिशाच्याची बाधा झाली. कशानंच निवृत्त होईना, सगळे मांत्रिक थकले वगैरे वगैरे. काशीच्या ब्राह्मण बोलून घेतले आणि मग उपाय योजना करा, हो या माणसाला नीट करा, कारण त्या माणसाचं जीवन कठीण असतं बरं का. अनेक उपाय केले. काशीच्या ब्राह्मणांनी सांगितलं आता एकच उपाय, याची भूतबाधा त्यानं निवृत्त होईल. कशानं? जो कोणी एका यज्ञाचं पुण्य देईल तेव्हा याचं काय होणं? भूतबाधा निवृत्त होईल. तो माणूस शोधायचा, ओ तुमच्याकडे असेल तर पुण्य द्या ना. खरं सांगा, पुण्य दिसतं का? पाप दिसत नाही ना. त्याचे परिणाम दिसतात, तो भागवणे. विठाला विठाला. माणसं 2 गोष्टीला कधीच मागे सरकत नाही, पाप करायला आणि कर्ज काढायला. अहो आम्हाला पण फोन येतात, हो काय भानगड मला माहित नाही. 2-4 दिवस झाले का फोन येतात. कोण तुम्ही? आम्ही सांगितलं रामकृष्ण हरी महाराज. ते तुम्हाला क्रेडिट कार्ड द्यायचं होतं, तुम्हाला काही लोन बिन पाहिजे का? कारण माणसं कर्ज काढायला मागे पाहत नाही आणि पाप करायला मागे पाहत. कोणीतरी मला पुण्य द्या, पुण्य एक यज्ञाचं. लोक म्हटले आमच्याकडे, ज्याला त्याला माहित असतं आपण पुण्यवान आहे किंवा आपण पापी आहे. सगळीकडे शोधलं, कोणी कारण त्या काळात यज्ञ करायचे फार कमी लोक. कर्मकांडाचा भाग आहे ना यज्ञ.
मग कोण पुण्य देणार? लक्ष द्या माझ्याकडे. तो मनुष्य शोधत शोधत पुण्यापर्यंत आला. पुण्यात सगळीकडे हिंडला. ओ, कोणी मला एका यज्ञाचं पुण्य देत आहे का? नाही हो. तसा खाली आला लोह गावामध्ये आणि विचारलं, का हो, कोणी एका यज्ञाचं पुण्य देईल का हो मला? आणि योगायोग त्याची भेट कोणाला झाली माहितीये का? जो रस्त्यानं काय चालायचा, पावलं मोजायचा आणि घरी जाऊन गाठणी बांधायचा ना, ते म्हणजे कशासाठी पाहिजे? म्हणे मला पिशाच्याची बाधा झाली हो, जीव फार व्याकुळ झालाय. आणि काशीच्या ब्राह्मणाने असं सांगितलंय, जो कोणी एका यज्ञाचं पुण्य देईन माझी भूत आणि पिशाची बाधा निवृत्त होईल. एवढं तर सोपं आहे ना. म्हणे चला म्हणे माझ्या घरी. घरी घेऊन आला, गावातल्या ब्राह्मणाला बोलिलं आणि घरात इतकं त्यांनी ते सुतवळीचे तोडेच म्हणतात ना, खूप झाले ना. ते जसे रामनाम लिहिणारे लोक असतात त्यांच्या वया वारतात. मग त्यांनी त्याच्या माळदावर टाकले होते, जुन्या काळात माळदा असायचा, त्याच्यावर टाकलेले होते तोडे. धर्मपत्नीला सांगितलं, एक काम कर, ते वरून एक तोडा खाली सोड बरं. तिनं तो तोडा दिला गाठणीचा. गावातल्या ब्राह्मणाला सांगितलं, हातात पाणी घ्या. गाठणी 2 तोडल्या बरं का, एक नाही 2 तोडल्या. आणि हातात आचमन पाणी घेतलं आणि सांगितलं, पांडुरंगा, या माणसाची भूतबाधा निवृत्त होण्याकरता मी माझ्या जीवनातल्या 2 यज्ञाचं पुण्य देतो. पाणी सोडलं. ऐका, सत्य विठाला विठाला. ऐका, तो पुन्हा पाण्याने उठवावं लागला. 5 झाले. विचारलं, महाराज एवढं पुण्य काय कोणत्या साधनेने न केलं मला ते सांगा तुम्ही. सगळ्यांनी प्रश्न विचारला. कुतूहल वाटलं. मी एवढ्या ब्राह्मणाला हिंडलो आणि कुणाकडे एका यज्ञाचं पुण्य नव्हतं, तुम्ही कोणती साधना केली? म्हणजे काहीच नाही. आमचे श्री गुरु तुकाराम महाराज यांनी कीर्तनामध्ये असं सांगितलं, मनुष्यानं चालता चालता परमात्म्याचं चिंतन जर केलं तर पावलागणी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. विठाला विठाला. म्हणून माणसानं नित्य चिंतन करावं. जो नित्य परमात्म्याचं पांडुरंगाचं चिंतन करतो तो पांडुरंगाच्या जवळ स्थान मिळतं. पण दुर्दैव, अजून एक भाव सांगायचा, माणसं जडाचं चिंतन करतात, माणसं जीवाचं चिंतन करतात, पण देवाचं चिंतन करत नाही. जडाचं चिंतन म्हणजे काय? उदाहरण असं, वस्तू, बाया माणसाचा त्या वस्तूमध्ये फार जीव असतो, घरातल्या त्या, आणि त्याच्याकरता म्हणजे ते काय घाशित्यात महाराज भांडे, ते अर्धे केलेत महाराज त्यांनी, काही नलय निर्बळ लागत असतं बायाला. हसू नका बरं का एकमेकीकडे पाहून. असो, ऐका, त्या चहाचे कप असतात, आता तर बशा राहिल्याच नाही. चहाचा कप असा घेऊन चालला लेकरू आणि एक कप खाली पडला आणि कप फुटला. कप फुटल्यानंतर म्हणतात ती आचारसंहिताच असते घरात. का? की त्या माय माऊलीचा जीव कशात असतो? कपात. आणि परिणाम कप फुटला म्हणून तिचा जीव व्याकुळ झाला. याचा अर्थ आम्ही चिंतन करतोय जडाचं चिंतन, परिणाम दुःख पदरात. अधिक विस्तार करत नाही. ती जडाचं चिंतनाच्या संबंधाने मला एक उदाहरण आठवलं. बायांचं ते सोन्यामध्ये लय जीव असतो म्हणतात. काय किलो सध्या हो? तोळा असतो, तोळा. 1 लाख झाले वाटतंय. हा, 1 लाख झाले आमच्या गावामध्ये. आता इथले पाहुणे आहेत बरं का तिकडं, फक्त चौकशी करू नका. एका माय माऊलीचं सोनं गेलं. जडाचं चिंतन दुःखाला कारणीभूत ठरतं. मला ते सांगा, ते मणी नेले हो, गळ्यातले मणी घेऊन गेले चोर. आता तुमच्याकडे बिबटे, आमच्याकडे चोर सुटले होते, मागे पण सुटले होते. ती माय माऊलीची मणी गेले हो, आणि ती आमच्याकडे रोज येणारी माय माऊली हरिपाठाला वगैरे. मग दुःख झालं, ती वार्ता पसरली. मला एक जण म्हटलं, महाराज तुम्ही पण भेटायला जाऊन या भाऊ, ह्या दुष्काळात 13वा महिना, आधीच कांद्याला भाव नाही, हप्ता वेळेवर जमा होत नाही, म्हणून मी गेलो भेटायला. अहो महाराज, त्या माय माऊलीची जणू काही कॅसेटच टाकलेली होती. बाहेर बसली सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जो येईन त्याला कोणी म्हणायचं, काकू कसं झाले? काही नाही भाऊ, असं झोपले होते, असाच पदर होता, कवणूक आले, कवणूक घेऊन गेले. हीच कॅसेट दिवसभर. त्या दिवशी 17 किलो साखर लागली चहाला. घरचे वैतागले, ते म्हणे सोन्यापेक्षा साखरेलाच पैसे लागायचे जास्त. आता ऐका, संध्याकाळी मी गेलो, मी म्हटलं, काकू खूप वाईट झालं हो, मनी गेले तुमचे. ते म्हणे, हो ना महाराज. मी पण अधिक खेद केला. म्हणलं, काकू चांगलं नाही झालं, मनी गेले तुमचे. तेव्हा कोणी नव्हतं. तेव्हा हळूच करून म्हणल्या, महाराज तुम्ही माझ्या लेखासारखे आहेत बरं, तुम्हाला म्हणून सांगते. त्या मंत्रातली ताकद आहे बरं का, सिद्ध मंत्र येतो. मी म्हणलं, काकू तुम्ही फक्त म्हणू नका कोणाला. मी म्हणलं, मनी गेलेत ना तुमच्या? गेलेत म्हणे, पण आयराचे गेले म्हणे. आता मला फोड
सांगा तुम्ही माझे गुरु आता आयराचे म्हणे कोणते का ते म्हणे महाराज हे म्हणे डुप्लिकेट असतात वगैरे वगैरे वगैरे. मला हे सांगायचंय त्या माऊलीचा दिवसभर चेहरा म्लान झाला, दुःखी झाली. का झाली? उत्तर एक, चिंतन केलंय पण जडाचं केलं. काही माणसं जीवाचं चिंतन करतात, परिणाम पदरात दुःख मिळतंय. अर्थात ज्यांच्यावर अधिक प्रेम करतो ना तिकडून तसं प्रेम नाही आलं तर लोक म्हणतात महाराज काहीच खरं नाही व संसारात, काहीच राम नाही माणसं. पण कधी म्हणतात ज्यांच्यासाठी तुम्ही जमिनी घेतात ना, ज्यांच्यासाठी बंगले बांधतात, एक वाक्य बोलू तुम्हाला, वाईट वाटेल पण सत्य बोलतो. खरं सांगा तुमचे मुलं तुम्हाला दुःख देतात की गावातले मुलं देतात? बरं खस्ता कोणत्या मुलासाठी खाल्लेले असतात? बोला. तुमचे मुलं इथं नाही म्हणून तुम्हाला सांगतो. विठाला विठाला जगाचा नियम आहे मायबाप, ज्याच्यावर जास्त प्रेम करतात दुःख तोच देणार आहे. जगात करायचंय ना, मी तुम्हाला सांगेल, माझा स्वानुभव सांगेल. जगात आम्ही सगळ्यांवर प्रेम करून पाहिले, जडावर केलंय, जीवावर केलंय, परिणामी पदरात दुःख आलंय. एकदा फक्त पांडुरंगावर प्रेम करून पहा, एकदा ज्ञानोबा तुकोबारायांवर प्रेम करून पहा, जीवनात कधी रडण्याची वेळ येणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात आम्ही जीवनामध्ये पांडुरंगाचं चिंतन करतोय आणि परिणाम अर्थ आम्ही चिंतन कोणत्या काळात करतोय, कसं करतो? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, असं चिंतन करावं. महाराज चिंतनाचा परिपाक, ज्याचं चिंतन केलंय त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालोय. जसं ती आळी काय होते हो, भिंगुरटी होत असते. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. तसं आम्ही पांडुरंगाचं चिंतन केलंय, आम्हीच पांडुरंग स्वरूप झालोय. पाववी लखाया पांडुरंग चिंतलिया. एक प्रश्न महाराज, का हो आम्ही आता देवाचं चिंतन करणार, का हो देवाचं चिंतन केल्यावर महाराज मग देव काय करतो आमच्यासाठी? बरं कसं व्यवहारामध्ये आम्ही जर एखाद्यासाठी जर काही केलं की समोरच्याकडून आम्ही अपेक्षा करतोय त्यांनी सुद्धा आमच्याकडून काहीतरी केलं पाहिजे. आम्ही जर त्याचं चिंतन केलं तर परिणाम आमच्या पदरात काय पडेल? तुकाराम महाराज सांगतात, सुख दुःख धर्म ज्यावर अवलंबून आहे असं जे चित्त आहे ना, त्या चित्ताला पांडुरंग परमात्मा अशी खोळ घालतो, गवसणी घालतो. अभंगाचं दुसरं चिंतन करणं हा धर्म चित्ताचा आहे. बरं निश्चय करणं हा धर्म बुद्धीचा आहे. बुद्धी निश्चय करते, चिंतन चित्त करतंय. हे जे अंतकरणाचे 4 भाग आहेत ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, चिंतनाचं काम कोण करतंय? चित्त. आता ऐका, तुकाराम महाराज सांगतात त्याच चित्ताला आम्ही पांडुरंगाच्या चिंतनाची सवय लावली आणि परिणाम मग देव काय करतो माहिती आहे का? त्या चित्ताला अशी खोळ घालतो. मृदंग आहे, मृदंग सुरक्षित राहावा याकरता त्यासाठी काय बरं
खोळ आहे. आता त्यांनी जर ती गवसण्या आता वरून ती गवसणी वरून घातली, खोळ घातली, तर ते पखवाज पावसातून सुद्धा घेऊन गेले तर त्याच्या शाहीला इजा पोहोचणार नाही. तसं जो परमात्म्याचं चिंतन करतोय ना, देव त्याच्याकडे दुःखच येऊन देत नाही हो. मग तो जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय. महाराज, गावातल्या माणसांनी तुकोबारायांना छळलं, पण चित्ताला परमात्म्यानी गवसणी घातली, परिणाम झाला नाही. त्याच लोकांनी तुकोबारायांची आरती सुद्धा केली, पण चित्ताला गवसणी झाल्यामुळे सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभालाभ न धरावे. म्हणजे सुख दुःख धर्म समान जाणतात, त्यासी चिंतिलिया म्हणी चित्ता करी गवसनी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. बोला, हात वर करा. वावा, छान. जय जय विठोबा रखुमाई. त्यासी चिंतिलिया म्हणे चित्ता करी गवसनी. तुकोबारायांनी या अभंगामध्ये पांडुरंगाच्या चिंतनाचा महिमा सांगितला, त्याची पद्धतीही सांगितला आणि त्याचा होणारा परिणाम सुद्धा त्या अभंगात सांगितला. चित्ताला पांडुरंग परमात्मा गवसनी करतो. चिंतन हे मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसातून झालं. जे माणसं स्वतः चिंतन करतात आणि इतरांकडूनही चिंतन करून घेतात, तुकाराम महाराज अशा माणसाच्या चरणावर नतमस्तक होतात. करुणी चिंतन करवी अनेका, तो या झाला लोका नाव जगी. नाव म्हणजे एक जण मला आधार कार्डवर येते नाव आपलं, ते नाव नाही तर डोक्यात आधार कार्डचे बाबा. नाव होडी. होडी होडी पाण्याच्या पलीकडे तुका म्हणे नाव, जनासाठी उदकी ठाव. नाव काय करते माहितीये का? ती नाव स्वतः तरते आणि त्या नावेवर जे बसलेले असतात त्यांना सुद्धा सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज स्वतः तरलेच. त्यांनी तुमच्या आमच्या तरण्याची व्यवस्था केली, आपल्या हातात ज्ञानेश्वरी दिली. विठ्ठला विठ्ठला बस ऐका, परमात्मा आम्हाला पलीकडे घेऊन जातो. साधू संत आमच्यावर कृपा करतात. सांगण्याचा इत्यर्थ असा, अत्यंत मानवी जीवनामध्ये चिंतन घडावं साधू संतांचा आग्रह आहे. कलियुगामध्ये चिंतन करण्याकरता मनुष्य जन्म प्राप्त झालाय. तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग आहे, चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, तुम्ही व सोनी अंतरी मज दाववा निर्धारी. चिंतनाविषयी हा अभंग आहे, मागणीचा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये चिंतन घडावे. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन सांगितलंय नाम. म्हणून मानवी जीवनावर आल्यानंतर माणसाने नाम घ्यावं. ते कसं आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतर. बस आता 1-2-4 मिनिटं घेतो. पण काय असतं, जी गोष्ट सहज आणि सुलभ प्राप्त झाली ती तिच्या आदराचा बळी घेत असते. ज्या गोष्टी सहज भेटल्यात ना, लोक त्याची किंमत राहत नाही, मोल राहत नाही. असो, ते काल परवाच्याच पाठामध्ये आमचे श्री गुरु राऊत बाबांनी एक प्रसंग सांगितला. माणसं कलियुगाचा परिणाम सांगितला. सहज जे भेटते ना, कलीचा प्रभावही त्यामध्ये सांगितला. म्हणजे धर्मराजाच्या काळामध्ये, राजा धर्माचा जेव्हा काळ होता, द्वापाराचा शेवट, तेव्हा त्याच्या काळामध्ये त्याच्या नगरीमध्ये एक घटना घडली की एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला जमीन विकली. त्यांची खरेदी खत झाली. त्या जमिनीवर शेतसारा असायचा जुन्या काळामध्ये, बरोबर. त्या जमिनीतून उत्पन्न आपण कुणाला द्यावं लागायचं? सरकारला द्यावं लागायचं ना शेतसारा. त्या जमिनीचा अगदी अलीकडच्या भाषेमध्ये शेतसारा ही सरकारला दिलाय. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला जमीन विकली, याने ती कसायला घेतली. कसनच म्हणतात ना. त्याच्यामध्ये नांगरणी सुरू केली. नांगरत असताना त्या जमिनीमध्ये त्याला एक हंडा लाभला. आणि तो हंडा कशाचा होता? एक जण म्हणला जर्मलचा. काय विचार करता, जर्मल सोन्याचा होता. आणि त्याच्या सोन्याच्या मोहरा होत्या, लगडच होत्या सोन्याच्या. महाराज इतका प्रामाणिक व्यक्ती होता. काय झालं, हंडा सापडला तर नाही तिकडे एखादा?
मी सोन्याचं सांगतोय म्हणलं नाही का सोन्याचं सांगतोय भंगाराचं नाही सांगत मी विठाला विठाला ऐका आता सोन्याचा हंडा मला माझ्या शेतात लाभलाय त्याने तो किती प्रामाणिक माणसं तो हंडा घेतला ज्याची जमीन घेतली ना त्याच्या दारात गेलाय भाऊ हे धन त्याने कशाचं म्हणे तुमच्या शेतात मिळालंय म्हणे तो इतका प्रामाणिक तो म्हणला नाही मी जमीन दिली तुम्हाला आणि त्या जमिनीवर माझा अधिकार ज्याने विकली तो म्हणतोय आणि ज्याने विकत घेतली तो म्हणतो अहो मी तुमची जमीन घेतली जमिनीच्या आतलं धन नाही घेतलं काय प्रामाणिक लोक काळ कोणता होता द्वापार युग होतं ऐका कलियुगातले माणसं बरं नंतर ते म्हटले थांबा तुला नको मला नको हे सरकारच्या तिजोरीत जमा करू आपण सरकारला द्यावं तर सरकार म्हटलं नाही नाही या जमिनीचा शेतसारा आम्हाला आलेला आहे थोडक्यात अलीकडच्या भाषेमध्ये हिच्यावर काहीच बोजा नाही का हे सरकारला म्हणलं आम्हाला जेव्हा पाहिजे होतं ते आलंय हे सरकार सुद्धा घेणार नाही द्वापार युगामध्ये कोणीच धनाला हात लावे ना मग हे सगळं निवाडा करण्यासाठी गेलंय कुणाकडे धर्मराजाकडे दरबारामध्ये ज्यांनी जमीन घेतली तो म्हणतोय महाराज मला हे जमिनीत सापडलं हे माझं नाहीये कोणाला द्यायला लावा ज्याची जमीन होती तो म्हणतो महाराज ती जमीन विकली त्यानंतर माझा तिच्याशी तादात्म्य संबंध राहिला नाही ते सगळं काय असेल ते कोणात म्हटलं मग सरकारला द्यावं तर सरकार म्हणतं याचा शेतसारा वसूल झालेला आहे मग कोण घेणार न्यायनिवाडा करा ना धर्मराजाचं डोकं बंद पडलं धर्मराजाने देवाकडे पाहिलं देवा काहीतरी उपाय सांगा ना तुम्ही सुचवा ना देव म्हटले उपाय एकच आहे यांना म्हणा 1 वर्ष कळ काढा थेट 1 वर्षाने पुढची तारीख द्या म्हणे त्यांना पुढची तारीख हा जे कोर्टात जातात त्यांना तारखा माहीत असतील पुढची तारीख द्या देवा लय लांब होईल ते नाही होऊ द्या म्हणे तारखेला विठाला विठाला तारीख घेऊन आलंय म्हणून सांगतो तुमच्या पाया पडून सांगतो जीवनात शहाण्या माणसाने त्या कोर्ट कचेरीची खरंच पायरी चढू नये दवाखान्याची पायरी आणि तिकडे जात कधी जायची वेळ येणार नाही असं आचरण करावं ते अवघड असतं ते माणसाला शोषूनच घेत 1 वर्षानंतर तारीख दिली आता ऐका बरोबर द्वापार युग संपत आलंय आणि कलियुगाची अगदी तांबडं फुटायला लागलं होतं 1 वर्षात बरं जे माणसं म्हणत होते हे माझं धन नाही माझं धन नाही माझं धन नाही ते जाताना तिघं गेले होते सरकार देणारा आणि घेणारा येताना अजून एक जण आणला पण कोटवाला आणला काळ्या कोटवाला जे म्हणत होते ना माझं नाही ज्याला जमीन विकली होती तो म्हणतो महाराज माझ्या शेतात मिळालंय हे माझं धन आहे ज्याने विकली तो म्हणतो आमच्या बापजादानी पुरून ठेवलं हे माझं आहे सरकार म्हणतंय ऐका ते 9 इंचाच्या खाली सगळं गव्हर्नमेंटचं असतं म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही जर वाळू काढली तर मग ते फोन येत असतो डायरेक्ट विठाला विठाला ऐका जे धनाला कोणीच हात लावत नव्हते त्या धनाला सगळेजण अपेक्षा करायला लागले धर्मराजा म्हणले देवा यांची मती कस काय फिरली त्याने बस कलियुगाचा प्रभाव ऐका नाही कलीचा प्रभाव आहे माणसं विश्वास ठेवता येईना हो कोणता कोणावर मग या कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता एक साधन आमच्या सुलभ साधन दिलंय ते नामचिंतनाचं मायबापांनो नामचिंतन अधिक करा जीवनाचं कल्याण करून घ्या ज्याच्या जीवनात अधिक नाम होतोय तो परमात्म्याच्या अतिशय जवळ जातो तुकाराम महाराज सांगतात आम्ही त्या परमात्म्याचं नामचिंतन केले पाव विल ठाया पांडुरंग चिंतिलिया परिणाम त्यासी चिंतिलिया म्हणे चित्ता करी महाराज मग हे नामचिंतन करण्याकरता काही साधन लागत असेल ना महाराज सांगतात पावावया फळ अंगी असावे हे बळ नामचिंतनाकर ज्याचं बळ आहे ना त्याला परमात्म फळ प्राप्त होतो परमात्मरूपी फळ प्राप्त होतं आणि अवांतर प्रयोजन फळ शेवटच्या चरणात तुकाराम महाराजांनी सांगितलंय तुका म्हणे तई सिद्धी ओळंगते पायी बोला माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली परमात्मा हे फळ प्राप्त करून घेण्याकरता चिंतन करावं पावावया फळ अंगी असावे बळ तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी सिद्धी एरवी आमच्या ज्ञानोबारांनी सिद्धीचा निषेध केलाय बरं हरिपाठामध्ये 2-3 ठिकाणी सिद्धी शब्द आलाय रिद्धी एक जण म्हणला ती सिद्धी रिद्धी आमच्या नातिका तुमच्या डोक्यातच येतात त्या रिद्धी सिद्धी तसं नाही रिद्धी सिद्धी निधी आणि सिद्धी लावी पिसे
कोणता पूर्णतया हे तीन सिद्धी आहेत ना, देवाच्या कडे चाललं का माणूस की त्याला देव असं ते असं म्हणतात चॉकलेट देतो, त्याला आपोआप लोकांच्या मनातलं कळायला लागतं. हो करतात ना बऱ्याच लोकांना. आता मला एक तुमच्या मनातलं कळालेलं आहे, सांगत नाही मी, ऐका. हा कळतात. माझे ज्ञानोबराय सांगतात, स्वर्गीचा आलोचक ऐके मनोरथ ओळखे मुंगीचे. स्वर्गातला आवाज येतो त्याला, मुंगीच्या मनातलं कळतं सिद्धीनं. नाही तो म्हणलं की तेच होतं, त्याला म्हणतात वाचा सिद्धी. त्याला दूरश्रवण लांबचं ऐकायला येत. अर्थात ह्या सिद्धी असतात परमात्म्याकडे जाताना बरं का. त्या परमात्म्याच्या वाटेवर शहाण्या साधकानं त्याच्यात गुरफटून राहू नये. पण अवांतर फळ तुकाराम महाराजांनी सांगितलं, चिंतनाचं हे फळ आहे. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती. ओळंग म्हणजे लोटांगण घालते. परिणाम काय केलंय त्यांनी? फक्त पांडुरंगाचं चिंतन. त्यासी चिंतिलिया म्हणी चित्ता करी वसनी. आपल्या या भाविक निमगावामध्ये पंधरवाडी एकादशीला हा उत्सव आपण करत आहात. ही श्रावण वद्य एकादशी आणि या एकादशीच्या कीर्तन सेवेमध्ये आपण सर्व मंडळी आहात. विशेषत्वानं हे दोन्ही महाराज, आदरणीय अशोकजी महाराज, आदरणीय चेडे महाराज, गावातले सर्व गुणीजन भजनी मंडळी बरं का. असे गावोगावी गोरक्षनाथ महाराज खरंच एवढी भजनी पाहायला लय दुर्मिळ झालं. 2-3 ते म्हणते ते तुमचा तापास घेऊन या आम्हाला म्हणते, अशी वेळ येते. पण इथे काय आहे, इथे तुमचे सगळे मंडळ व्यवस्थित असतात. आपण गोड असा परमार्थ करत आहात. या परमार्थाला शुभेच्छा शुभकामना व्यक्त करतो. आमचे चेडे महाराजांचे चिरंजीव नानासाहेब शूटिंग करतात. हे बघा, ही पण त्यांची एक वेगळ्या रूपानं सेवाच आहे बरं का. म्हणजे मनुष्य गेल्यानंतर सुद्धा यूट्यूब टाकलं का ते, कारण तुम्ही टाकीत असताना यूट्यूब चांगलं कळायला लागलंय तुम्हाला. यूट्यूब फेसबुक माहिती तुम्ही? फेसबुक माहिती आहे बाबा. कपडे धुवायचा साबण असतो, लय फेस होतं ते. नाही हो, हे साधे भोळे माणसं आहेत, पण हे माध्यम चांगलं आहे आणि ते सेव राहतं. म्हणून नानासाहेब आहेत, गावातले सर्व भजनी मंडळी, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्यांनी आज ही एकादशी घेतली, संभाजी आतकर आणि श्री एकनाथराव जाधव यांनी ही फराळाची पंगत घेतली आणि त्यांच्या स्नेहापोटी आपण सर्व मंडळी उपस्थित झालेली सेवा भगवान ज्ञानोबराय तुकोबराय आदी सद्गुरूंच्या तथा सद्गुरू विठ्ठलनाथ महाराजांच्या चरणावर समर्पित करण्यापूर्वी एकदा श्री तुकोबारायांचं भजन करा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.